काय पवित्र आहेत? माझे संत पवित्र आहेत, नद्या पवित्र आहेत. नद्या तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकरूप. नद्या पवित्र आहेत, माझे संत पवित्र आहेत. कशा पवित्र आहेत? गेलो ना आपण पंढरपूरला, स्नान करतो ना मौली दादा, चंद्रामध्ये स्नान करायचे. मग स्नान केलं की आपण पवित्र होतो. आपणच नाही, पाठीमागची कुळ सुद्धा पवित्र. कोटी कुळे केली क्षणेची पावन, केल्या एक स्नान चंद्रभागी. एकदा स्नान केलं तर कोटी कुळ आपली सुधारतात. म्हणून नद्या पवित्र आहेत, संत पवित्र आहेत. कुळता पवित्र, कुळ जात. माझ्या संतांनी जात मानली नाही, माझ्या संतांनी कुळ मानलं नाही. कुळ का? संताला माऊली दादा जात नसते. का संताला जात आहे? आणि मग जात असती तर प्रत्येक यातीत माझा हे याती कोणाचा विचार, भक्त करुणा ज्ञानबाई, भक्त करुणा ज्ञानबाई, भक्त करुणा ज्ञानबाई. न पाहाय याती कुळाचा विचार माझ्या संतांनी पाहिला नाही. प्रत्येक यातीत आई जन्म घेतला. कबीर, मोमीन, लतीफा, मुसलमान, सेना, विष्णुदास संता नाही जाती, शिंपल्यातून उमटे मोती, शिंपल्यातून उमटे मोती. संत कोठेही जन्माला येत नाहीत, त्याला कुळ पवित्र लागतं. देश ते कुळ पावन तो देश, पवित्रा ते कुळ पावन तो देश, पवित्रा ते कुळ पावन तो देश, पवित्रा ते कुळ पावन तो देश. हे जिथे हरीचे राज जन्म घेते, जिथे हरीचे राज जन्म घेते, जिथे हरीचे दास जन्म घेते, जिथे हरीचे दास जन्म घेते. कर्मधारी मात्यांचा झाला नारायण, कर्मधारी मात्यांचा झाला नारायण, कर्मधारी मात्यांचा झाला पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. माऊली काका त्याला जोडून पुन्हा नामदेव महाराजांचं प्रमाण. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. दादा कुळता पवित्र, संस्कारता पवित्र. संतांनी संस्कार दिले. संतांनी आडमार्गात चाललेला समाज सन्मार्गाला आला, संस्कार दिले जातात. संबंधता पवित्र, संबंध संत माझ्या संबंधानेही पवित्र आहे. कसे? संतांच्या सानिध्यात जी जी लोक आली, जी ज्या वस्तू आल्या त्या पवित्र झाल्या, पवित्र झाल्या. मानव जीव तर पवित्र झाला आई, पण प्राणी पवित्र झाले. प्राणी, दगड पवित्र झाली. दगड 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. भंडारा डोंगर आहे, भामचंद्र डोंगर आहे, मोहरुड्या डोंगर आहे. तुकाराम महाराजांनी विना घ्यायचा आहे.
सकाळी 7 वाजता मंदिरात निघायचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे हरे जय जय राम भंडाऱ्या डोंगरावर जायचं माझ्या तुकाराम महाराजांनी. या शिळेवर बसून भजन करायचं. शिळेला संबंध माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आला. भंडारा डोंगरावर शिळेचं मंदिर झाले. शिळेचं मंदिर झाले का पवित्रता आली त्या शिळेला. संबंध आला माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. दगड तरली दगड तेरा दिवस उदकी ठेवा कागदा देवा कोरडे कोरडे दगडाला आभंग सुबांधले होते. बांधले ते खाली सोडले. वर आले वर 13 दिवस पाण्यात होते. संबंध माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आला. अहिल्यानगर जिल्हा आहे आमचा. संतांची पावनभूमी आहे माऊली दादा. संतांची पावनभूमी आहे. सद्गुरु गोदड महाराज कर्जतला मंदिर आहे. संतांकडे माझ्या ज्ञान आहे. संतांकडे माझ्या समाधी आहे. आणि माझ्या संतांकडे कीर्ती आहे. म्हणून त्यांना संत म्हणतात. जवळच 20 किलोमीटरवर कर्जत पासून कधी जर आलात तर आत्मारामगिरी बाबांचं मंदिर मांदळी या क्षेत्रात. कधी आलात नाही तुम्ही कर्जत भागात तर मांदळी क्षेत्र पवित्र आहे. जगी ईश्वरी एक तत्व नाम तया मनती आत्माराम व्यापिले मंदिरी ग्राम जगत कल्याणा जगत कल्याण. आणि म्हणून अहिल्यानगर जिल्हा आहे. पैठणहून माझ्या ज्ञानोबाराया चेडी भावंड चालत 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 नेवासा गावात आली. नेवासा संबंधता पवित्र आहे दादांना. संबंध आला शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला लेखक झाला. ज्या शिळेला बसून माझ्या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी सांगितली ना सच्चिदानंद बाबाला, त्या शिळेला त्या खांबाला टेकून आज मंदिर आहे. त्या खांबासाठी नेवासा गावात खांबासाठी मंदिर आहे. मंदिरासाठी खांबा असतात आले पण खांबासाठी मंदिर आहे. कुठं नेवाशाला का संबंध आला माझ्या ज्ञानोबारायांचा. संबंधाचा पवित्र माझे संत भिंतीला आला दगडाला आला. संबंध आला रेड्याला. रेड्याला कोणाला रेड्याला मैशी पुत्र मुखे बोलवली श्रुती चालविली भिंती बैसुनी. मैशीचा पुत्र रेडा अंगी ऐसे बोलो रेडा बोलो ऐसे बोलो रेडा बोलो अंगी ऐसे बोलो दयाची द्वारी सोन्याचा टिपा दयाची द्वारी सोन्याचा टिपा दयाची द्वारी सोन्याचा टिपा दयाची द्वारी सोन्याचा टिपा अंगी ऐसे बोले
रेडा बोलविला अंगी ऐसे बळा रेडा बोलले. चारही भावंड पैठण क्षेत्रात आहे. धर्मशास्त्रज्ञांची पंडितांची सभा आहे. चारही भावंडांनी विचारलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निवृत्ती दादा म्हणतात, सोपान काका म्हणतात, जगत जननी मुक्ताही म्हणतात. विचारलं पंडित, ज्ञानेश्वर नाम आहे? हा. समोरून रेडा चालला होता. त्या रेड्याच्या मालकाचं नाव, रेड्याच्या मालकाचं नाव तुम्ही म्हणता, तुम्हाला कशाला आणले? काळोबा कोळी रेड्याच्या मालकाचं नाव. हाक मारली, आण इकडे रेडा. समोर माझ्या ज्ञानोपारायणच्या रेडा उभा केला. अरे तुझंही नाव ज्ञान आहे ना, ह्याचंही नाव ज्ञान आहे. मग तू म्हणतो ना मला वेद बोलता येईल, मग ह्याला वेद बोलता येईल ना रेड्याला? ज्ञानेश्वर महाराज म्हणले म्हणाल माझंही नाव ज्ञान आहे, त्याचंही नाव ज्ञान आहे, तोही वेद बोलत. मग म्हणले तुला जर मारलं तर त्याला लागेल? हो. मारिता सोड मैशियाचे पाटी, तोची वळवटी ज्ञान देवा. रेड्याला मारलं म्हणजे ज्ञानोपारायणच्या अंगावळू म्हटलं जात. आणि सांगितलं रेड्याला वेद बोला म्हणजे ज्ञानोपारायणने रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. ओम बोले रे ऋगू. ज्ञानदेव बोले रे ऋगवेद. ज्ञानदेव बोले रे ऋगवेद. Oh,